नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. अर्णवच्या मनात राकेश बद्दल जो राग आहे तो ईश्वरी समोर तो व्यक्त होत असतो, कारण राकेशमुळं अंजली ताईच्याही जीवाला धोका आहे हे ईश्वरीलाही माहिती आहे, त्याचबरोबर अर्णवलाही माहिती आहे. मग ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात तेव्हा ईश्वरी म्हणते की मला ना काळजी वाटते, तो राकेश ना चांगला माणूस नाहीये, त्याने तुम्हाला काही करायला नकोय. तेव्हा अर्णव म्हणतो की तू माझी काळजी करायला लागलीस, आपल्यामध्ये तर कोणतं नातं वगैरे काहीच नाहीये, मग तू माझी काळजी कशी काय करते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अहो तुमच्या लक्षात येतंय का, असं काही नाहीये. पण तेव्हा अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो काहीही झालं तरीही माझं प्रेम जे आहे ते मी सिंदूरवर लादणार नाही. जेव्हा तिला माझ्याबद्दल वाटेल तेव्हाच मी माझं प्रेम तिच्याजवळ व्यक्त करणार आहे, असं अर्णव बोलत असतो. ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं त्या दोघांमध्ये हे बोलणं सुरू आहे. ईश्वरीच्या मनात अर्णवबद्दल ज्या फिलिंग आहेत त्या तिला जाणवत असतात, परंतु ईश्वरीलाही असं वाटत असतं की अर्णव सरांना वेगळं काहीतरी वाटेल, म्हणून ईश्वरीही काही बोलत नसते. ईश्वरी पण शांतच राहत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी सिंदूर तो जो राकेश आहे त्याला जन्माची अद्दल घडवायची आहे. इकडे हॉटेलवरती अंजली आणि त्याचबरोबर राकेश थांबलेले असतात. तिथे एक व्यक्ती येते, दरवाजा वाजलेला असतो. राकेश मात्र इकडे अंजलीला सांगतो की जाऊन बघ कोण आहे. अंजली पाहते, दरवाजा उघडते तर एक व्यक्ती आलेला असतो. तो सांगत असतो की आमच्या गाडीत काल आले होते आणि त्यांचं पाकिट पडलेलं आहे. अंजली ते पाकिट उचलते. अंजलीला खरं तर धक्का बसलेला असतो. ते जे पाकिट आहे ते पाहून अंजली विचार करू लागते. अंजली म्हणते कसं शक्य आहे, याच्यावर तर राकेश नायर नाव आहे आणि त्याच्या पुढे राजेशचा फोटो कसं काय आहे, हा विचार चाललेला असतो. मग ती राकेशकडे येते आणि त्याला विचारू लागते की हे काय आहे आणि तुम्ही काल रात्री टेम्पोने कुठे गेला होता, आणि तो टेम्पोवाला आलेला होता त्याने हे पाकिट दिलेलं आहे आणि तुमचं पाकिट आहे म्हणून सांगितलंय, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र अंजली त्याला स्पष्टपणे विचारत असते की कोण आहे हे. अंजलीच्या मनात तर आता शंका निर्माण झालेली आहे. अंजली त्याच गोष्टींचा विचार करत असते. इकडे ईश्वरीला मात्र खरंच खूप वाईट वाटत असतं, कारण राकेश ज्या पद्धतीने तिच्याशी वागलेला असतो ते मात्र खरंच खूप भयानक असतं. मग अर्णव तिला समजवत असतो, तिला सांगत असतो काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर, तो तुला काहीच करू शकणार नाही. मग ईश्वरी अर्णवला विचारते मला एक सांगा, जर राकेश हा अंजली ताईंचा नवरा नसता तर. अर्णव म्हणतो की त्याचा जीव घेतला असता, केव्हाच त्याला संपवलं असतं, असं तो बोलत असतो. तर इकडे आता राकेश हा घरी आलेला असतो. त्याने अंजलीला काहीतरी असं सांगून गंडवलेलं असतं, पण अंजलीच्या मनातली शंका मात्र अजूनही कमी झालेली नसते. तेव्हा इकडे आता दुसऱ्या दिवशी दिवाळीचा सण असतो आणि मग अभ्यंग स्नानाची ईश्वरीने छान अशी तयारी केलेली असते. पाट मांडलेला असतो, त्या पाटाभोवती रांगोळी काढलेली असते, छान असं उठणं बनवलेलं असतं आणि ते सगळं घेऊन ती हॉलमध्ये आलेली असते आणि ती अर्णवची वाट बघत असते. एकदा अर्णव सर आले की त्यांना उठणं लावून द्यायचं, त्यांना छान अशी आंघोळ घालायची असं तिच्या डोक्यात सुरू असतं. खुश झालेली असते, छान तयार झालेली असते आणि मग तिला वाटतं की अर्णव आलेला आहे आणि मागे वळून पाहते तर राकेश आलेला असतो. तिला तर धक्का बसतो. ती म्हणते हे सगळं काय घडतंय. राकेश मागे आलेला असतो. तिला अर्णव वाटत आहे, अर्णवने हात पकडलाय असं वाटत असतं, तर तिचा हात राकेशने पकडलेला असतो आणि राकेश म्हणत असतो की या मुलायम हातांनी माझ्या गालावरती या दिवाळीचं उठणं लागलं पाहिजे असं मला वाटत आहे. ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ईश्वरी हादरलेली असते, मागं फिरून पाहते तर राकेश तिथे उभा असतो. ईश्वरीला कळतच नाही की आता करू काय. हा नराधम इथं आलेला आहे, या माणसापासून मी माझी सुटका कशी करून घेऊ हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती मात्र खूप घाबरलेली असते. अर्णवला आवाज देऊ लागते तेव्हा राकेशने तिचा हात पकडलेला असतो आणि राकेश म्हणत असतो की असं नाही ईश्वरीजी, तुम्ही असं नाही करू शकत. तुमच्या या मऊ मुलायम हातांनी मला तुम्ही उठणं लावायचं आहे, दिवाळीचं उठणं मला तुमच्याकडूनच लावून हवं आहे, असं राकेश बोलत असतो. ईश्वरी घाबरलेली आहे, तिच्या हातावरून तो हात फिरवत असतो आणि ईश्वरी त्याला तिथे बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत असते, पण राकेशचा नालायकपणा, घाणेरडेपणा काही कमी होत नसतो. अर्णवने त्या दिवशी एवढं मारलेलं आहे तरीही त्याच्या अंगातली मस्ती काही कमी झालेली नसते. ऐन दिवाळीच्या दिवशी त्याने हा राडा करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी राकेशकडे पाहत असते. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी
ईश्वरी मात्र राकेशला तिथे बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते, पण ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. राकेश काही तिचा हात सोडायला तयार नसतो, कारण त्याला तिच्याकडून उठणं लावून घ्यायचं असतं आणि यासाठीच ते सगळं चाललेलं असतं. ईश्वरी स्वतःचा हात हिसका देऊन बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते, पण राकेशची ताकद ही तिच्या पुढे जास्त ठरत असते. आणि त्याच वेळी तिथे अर्णव पोचतो आणि अर्णवने तिचा हात पकडलेला असतो आणि त्याचबरोबर तिचा हात पकडून त्याने त्या राकेशच्या तावडीतून आता ईश्वरीला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. राकेशने उठण्याचा बाऊल जो ईश्वरीच्या हातामध्ये आहे त्याच्यामध्ये तिचा दुसरा हात बुडवून त्याला उठणं लावून घेतलेलं असतं आणि ते उठणं आता त्याच्या गालावरती त्याला लावायचं असतं. आणि त्या क्षणी अर्णवने त्याचा हात पकडलेला असतो, कारण ईश्वरीचा हात त्याच्या गालापर्यंत जाऊच दिलेला नसतो. वरच्यावर त्याचा हात पकडलेला असतो. ईश्वरी मात्र घाबरलेली असते. अर्णव तिथं पोहोचलेला असतो आणि अर्णवने राकेशची वाट लावलेली असते. राकेशला कळायचं बंद झालेलं असतं, कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या खूपच भयानक अशा असतात. आणि त्याचबरोबर अर्णव तिथं पोहोचतो आणि राकेशला म्हणतो की लांब व्हायचं, माझ्या बायकोपासून लांब व्हायचं असं म्हणत अर्णव त्याला बाजूला करतो आणि म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या बायकोला पुन्हा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. ईश्वरी म्हणत असते की या नराधमाचं वागणं बदलतच नाहीये, याचं वागणं वरचेवर बिघडत चाललेलं आहे असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो, काळजी करू नको. अख्खा तो उठण्याचा बॉल त्याने राकेशच्या थोबाडावर वतलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं, घे, उठणं पाहिजे ना तुला, उठणं लावून घे असं म्हणत तो सगळा बॉल त्याच्या तोंडावर ओतलेला आहे आणि त्याला सांगितलेलं असतं की लांब राहायचं. आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की हा माणूस कधीच सुधारणार नाही अर्णव सर. अर्णव म्हणतो की काळजी करू नकोस, आज संध्याकाळपर्यंत हा नराधम, हा राक्षस हा तुझे पाय धुणार आहे सगळ्यांसमोर, कारण त्याने तुझ्या हाताला स्पर्श केलेला आहे आणि त्याला त्याची शिक्षा भोगावी लागणारच आहे असं अर्णवने सांगितलेलं असतं. आणि या दिवाळी पाडव्याला हेच तुला माझ्याकडून गिफ्ट असेल असंही त्याने आवर्जून सांगितलेलं असतं. आणि राकेशची मात्र वाट लावलेली असते. राकेश मात्र पाहतच राहतो, कारण त्याला कळून चुकलेलं असतं आणि तो म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आज मात्र माझी इंदोरी जिलेबी माझी होणार होती, पण अर्णवमुळे ती झाली नाही असं त्याला वाटत असतं. पण अर्णवने आता सांगितले ईश्वरीला की तुला पाडव्याचं गिफ्ट मिळणार आहे आणि ते म्हणजे हा राकेश तुझे पाय धुणार आहे, सगळ्यांच्या समोर तुझी पाय धुवून माफी मागणार आहे, कारण त्याने तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्याची शिक्षा ही त्याला भोगावीच लागणार आहे असं अर्णवने सांगितलेलं असतं. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. अर्णव मात्र भयानक चिडलेला असतो, कारण राकेशचा नीचपणा काही केल्यास संपतच नसतो. रोज वेगळं काहीतरी त्याचं सुरू असतं, रोज वेगळा गोंधळ सुरू असतो. आणि त्याचबरोबर अर्णवने आता कायमचा बंदोबस्त करायचं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच तो राकेशवरती तेवढा भडकलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.